भाजप शिवसेना युतीबाबत चर्चा बंद आहे। आम्ही शिवसेनेकडून प्रस्तावाची वाट पाहत आहोत असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलंय। आम्ही आमच्या मागण्या त्यांना कळवल्या आहेत। आला प्रस्ताव तर ठीक, नाही तर आमची तयारी पूर्ण झाली आहे। लढणार आणि जिंकणार सुद्धा असं दानवे म्हणाले। भाजप शिवसेना युतीबाबत अजूनही वाद सुरू आहे। दोन्ही बाजूकडून प्रयत्न सुरू असले तरी तोडगा मात्र निघत नाही। या सगळ्यात आता निवडणुका जवळ आल्या आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया कधीपर्यंत हा तोडगा निघेल। वाद सुरू आहे, आरोप सुरू आहे, प्रत्यारोप सुरू आहे, मात्र तोडगा निघत नाही। कधी निघणार युतीबाबत तोडगा? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या चर्चेच्या 2-3 फेऱ्या झालेल्या आहेत। या 3 फेऱ्यामध्ये आम्ही काही मुद्दे त्यांच्यासमोर ठेवले होते। नगरपालिकेचा कारभार, महापालिकेचा कारभार, जिल्हा परिषदांचा कारभार कसा असावा, अशा प्रकारचे काही मुद्दे समाविष्ट होते। त्या मुद्द्यावर आमची चर्चा झाली, दुसरी बैठक झाली, तिसरी बैठक झाली, परंतु त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची वक्तव्ये पाहता युतीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या। परंतु सध्या परिस्थितीमध्ये पुढची बैठक भाजप सेनेची झाली नाही। भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडून प्रस्तावाची वाट बघते। शिवसेनेकडून जर प्रस्ताव आला तर पुन्हा चर्चेची तयारी भाजपची आहे। आमची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युतीमध्ये लढवाव्यात, परंतु अद्यापपर्यंत शिवसेनेकडून पुन्हा प्रस्ताव यायला पाहिजे होता, तो अजून आला नाही आणि त्यामुळे युतीची चर्चा थांबलेली आहे। म्हणजे भाजप फक्त शिवसेनेच्या प्रस्तावाचीच वाट पाहता इतकंच अडकलंय सध्या? भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे, त्यांचा आणि आमचा मतदार एकच आहे आणि मतदाराची इच्छा आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन ह्या निवडणुका लढल्या पाहिजे, परंतु अद्यापर्यंत त्यांच्याकडून अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही। परंतु जरी त्यांच्याकडनं असा प्रस्ताव आला नसला तर भारतीय जनता पार्टीने सर्व वार्डामध्ये उमेदवाराच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। आमदारांची, खासदारांची, सिटिंग कॉर्पोरेटरची आम्ही बैठक घेतली आणि निवडणुकीची संपूर्ण तयारी भारतीय जनता पार्टीची सुरू आहे। डेडलाईन वगैरे काही नाही आले तर त्यांचे असं नसेल, त्यांच्याशिवाय भारतीय जनता पार्टी महापालिकेच्या निवडणुका लढणार आणि जिंकणार। 26 तारखेला काहीतरी तोडगा निघू शकतं असंही कळतं, तुम्ही बोलताना बोलले होते। 26 तारखेला ते असं म्हणले की मी बोलेल, ते काय बोलताल, काय बोलतील त्याच्यावर आम्ही बोलू। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।